पाणी नसताना बारामतीचा विकास झाला, त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन दापोली मतदारसंघाचा विकास करणार योगेश कदम. बारामतीपेक्षा पुढे पाऊल टाकून एक पाऊल पुढे जाऊन दापोली मतदारसंघाचा विकास करेन असं वक्तव्य गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलं आहे. पाणी नसताना ज्या पद्धतीने तिथल्या नेत्यांनी बारामतीचा विकास केला, त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन मी दापोलीचा विकास करणार असल्याचं ते म्हणालेत. पर्यटनाच्या दृष्टीने कोकणचा आजवर हवा तसा विकास का झाला नाही हे समजलं नाही, अशी खंत योगेश कदम यांनी व्यक्त केली. जोपर्यंत कोकणाचा विकास होत नाही तोपर्यंत राज्याचे पर्यटन वाढणार नाही. पर्यटक वाढतील त्यावेळी इकडची कला आपोआप जपली जाईल असं योगेश कदम यांनी म्हटलंय. दापोलीमधील करदे, हरणे आणि मुरुड या 3 बीचवर 5 लाख पर्यटक दरवर्षी येतात. वर्षातले 8 महिने आपल्या दापोली तालुक्याचा बदल करणार आहेत. त्यासाठी बंदरांचा विकास महत्त्वाचा असल्याचं मत योगेश कदम यांनी व्यक्त केलं आहे. नितेश राणे यांनी सुरू केलेले रोरो सेवा दापोलीत थांबत नाही, ती थांबण्यासाठी मी लवकर प्रयत्न करणार असल्याचे योगेश कदम यांनी म्हटले. माझं वय 40 वर्ष असलं तरी मी वयाने मोठा झालो असं मी मानत नाही. अभिनेता देवदत्त नागे, जय मल्हार यांना संबोधित योगेश कदम यांनी हे वक्तव्य केलंय. एकंदरीत आपल्या दापोली आज सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने एवढंच सांगेन की माझा दापोली मतदारसंघ मी टार्गेट ठेवलं माझ्या डोळ्यासमोर. कारण ज्या वेळेस आम्ही बारामतीत जातो आणि विकास पाहतो, जिथे पाणी नाही त्या बारामतीचा विकास हा कशा पद्धतीने तिथल्या नेत्यांनी केला. आज मी कोकणामध्ये हे मंत्रिपद असताना माझ्या कोकणाचा विकास कसा होईल माझ्या डोळ्यासमोर हाच पहिला टार्गेट मी ठेवला आणि बारामतीपेक्षा एक पाऊल पुढे जाऊन माझा दापोलीचा विकास करणं हेच माझं मी ध्येय ठेवलेलं आहे. त्याची सुरुवात देखील आपण केली आहे. आताच उमाताई 3 दिवसापूर्वीच माननीय मुख्यमंत्री मोदींनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या खेड तालुक्यामध्ये म्हणजे आपल्या दापोली मतदारसंघामधील 2 धरणांची कामं 28 वर्ष रखडली होती, त्याला सुप्रमा मिळत नव्हती. देवेंद्रजींनी मला त्याच्यामध्ये पूर्णपणे सहकार्य केलं. गिरीश महाजन साहेब त्याचे मंत्री आहेत, आपले जलसंपदा मंत्री, त्यांच्याकडे कोकण विभाग हा त्यांच्याकडे त्यांनी विशेष म्हणून दिलेला आहे. या दोन्ही प्रकल्पांना जवळपास 475 कोटी मला मंजूर करून दिले 3 दिवसापूर्वी. दोन्ही धरणांची कामं 28 वर्षांच्या नंतर होणार आहेत. मला वाटतं ह्या अशा सगळ्या विकासाच्या माध्यमातूनच ज्यावेळेला आपलं अशा सगळ्या प्रकल्पांच्या माध्यमातून ज्यावेळेला विकास होईल, ज्यावेळेला मूलभूत सुविधा उभ्या राहतील, त्यावेळेला आपल्या क्षेत्राचा विकास होईल. म्हणून मला वाटतं असे उपक्रम, असे सांस्कृतिक महोत्सव अजून मोठ्या प्रमाणात झाले पाहिजेत. मग आता मी आणि उमध्ये चर्चा करत होता, असे महोत्सव 4 भिंतीच्या आत नको व्हायला. असे महोत्सव हे खुल्या मैदानात मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे. आणि ह्याच्यासाठी मी 100% तुझ्या सोबत तुला लागेल ते सगळं सहकार्य करण्याची माझी पूर्णपणे तयारी आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.